सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा विषय जर वाचला असेल तुम्ही किंवा पाहिला असेल तर संकल्प हा विषय आज आपण त्याच्याविषयी चिंतन करणार आहोत. थोडासा विचार व्यक्त करणार आहे. जे मला काही वाटतंय संकल्पाविषयी तर ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. संकल्प आजच्या भाषेत सांगायचं झालं तर न्यू इयर रिझॉल्युशन आपण म्हणतो की काहीतरी ठरवलं आहे मी. नवीन वर्ष सुरू होत आहे तर मी मनाशी काहीतरी संकल्प केलेला आहे. आता संकल्प ह्या शब्दाचे अर्थ जर आपण पाहिले तर खूप अर्थ छटा ह्या शब्दाला आपल्याला दिसून येतात. म्हणजे मनोदय म्हटलंय, हेतू आहे, इच्छा आहे, निश्चय, विचार, निर्धार, प्रतिज्ञा, बेत किंवा योजना किंवा एखादी मनाशी पक्का केलेला निर्धार, असं संकल्पासाठी वेगवेगळे शब्द आलेले आपल्याला दिसतात. थोडासा विचार त्या संदर्भात मी केला तेव्हा मला असं वाटलं स्वतःला की संकल्प करतो जेव्हा तेव्हा आपली मन आणि बुद्धी हे दोन्ही एकत्र काम करतं असं मला वाटलं. किंवा मनोदय, हेतू, इच्छा, बेत आपण मनाने ठरवतो फक्त की माझ्या मनात आहे असं आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला. पण संकल्प म्हणजे काय तर काहीही झालं तरी मला पूर्ण करायचंय आणि मग इच्छा आहे का होईल तर करू, म्हणजे असं माझ्या मनात आहे मला हे करायचंय त्याला आपण इच्छा म्हणतो. किंवा माझा बेत आहे असा किंवा माझा विचार आहे असा असं आपण म्हणतो. पण संकल्प जेव्हा आपण ठरवतो तर मनाशी पक्का निर्धार केलेला असतो. मग मला असं वाटलं त्या विषयाचा विचार करताना की मन आणि बुद्धी जेव्हा एकत्रित ठरवतात नाही हे तुला करायचंच आहे तेव्हा तो संकल्प होतो असं आपण म्हणू शकतो का की मन आणि बुद्धीनी एकत्र ठरवतो तेव्हा ठामपणा येतो. कारण नुसतं बुद्धीने ठरवून चालत नाही किंवा नुसतं मनानेही ठरवून चालत नाही. दोन्ही एकत्र काम करायला पाहिजे. आणि मग बऱ्याच वेळेला मनाने ठरवलेलं असतं मी इकडे जाईल पण मग नंतर वाटतं नको जायला जाऊ दे, विचार बारगळून जातो आपला. पण मन आणि बुद्धीने जेव्हा एकत्र आपण ठरवतो एखादी गोष्ट तर तेव्हा ती आपण प्रयत्नपूर्वक पूर्ण करायच्या मागे लागतो असं मला वाटतं. तर त्यामुळे संकल्प ह्या शब्दाचा विचार करताना मला असं वाटलं की मन आणि बुद्धी जेव्हा एकत्र काम करतील, दृढ निश्चयाने काम करतील तर तेव्हा हा संकल्प हा शब्द जास्त उठावकारक होईल. त्याला प्रतिज्ञेची पण जोड असते. प्रतिज्ञा पण म्हटलेली आहे संकल्पासाठी. दृढ निश्चय असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर मन बुद्धीने एकत्रित केलेलं काम त्याला आपण संकल्प म्हणू शकतो. मग हे संकल्प आपण कधी ठरवतो खरं तर कधी ठरवायला काही प्रत्यय नाही. पण तरीही आपण सामान्य माणसं आहोत. मग नवीन वर्ष शोधूया किंवा मग गुढीपाडवा असेल तर आपला हिंदू संवत्सर सुरू होतं जेव्हा तेव्हाचा दिवस आहे असं आपण काहीतरी निमित्त शोधत असतो की नाही ह्या दिवशी मी हे ठरवणार आहे किंवा मी करणार आहे. तर नवीन वर्ष काय असतं? नवीन वर्ष म्हणजे काय तर आपल्याला नवीन जीवन घडवण्याची संधी पुन्हा मिळते. एक एक संधी आपल्याला आयुष्यामध्ये मिळत जाते. पुन्हा एक वार तुम्ही मागे वळून बघा आणि नव्याने सुरुवात करा. दरवर्षी आपल्याला एक एक ही संधी मिळते असं मला वाटतं. नवीन वर्ष म्हणजे काय असतं तर नाही का झालंय मागच्या वर्षी ह्या वर्षी पूर्ण करा. बऱ्याच वेळेला आम्हाला अभ्यास करायचा आहे, मला हे करायचंय, मला ज्ञानेश्वरी वाचायची, मला दासबोध वाचायचा आहे, होत नाही पण करत नाही आपण. पण मग मागच्या वर्षी नाही केलं ना मग ही संधी दिली आहे, नवीन वर्ष दिलंय तुमच्यासाठी तर त्या नवीन वर्षात पुन्हा ती सुरुवात करा ना. म्हणून तो संकल्प आपण करावा की काय असंही मला वाटून गेलं. आणि मग ही एक संधी आपण आपल्या आयुष्यातली घ्यायला पाहिजे. आपण ती संधी स्वीकारायला पाहिजे आणि ती संधी घेऊन पुढे जायला पाहिजे. संधीचं सोनं करणं आपण ज्याला म्हणतो दिलंय तुम्हाला समोर दिलंय तर वापरा ती. तुम्हाला एक चान्स दिलेला आहे त्याच्यासाठी की आपण म्हणतो नाही एरवी होत नाही, आणलंय नवीन वर्ष आणलंय पुन्हा हे नाही झालं आहेच आहे आपला गुढीपाडवा सुद्धा आहे तेव्हा सुरुवात करू शकता. पण करत राहा. चरैवेती असं आपल्याकडे जे म्हटलं जातं तर काहीतरी करत राहा. ह्यासाठी ह्या संकल्प शब्दाचा विचार आपण करू शकतो निश्चित. मग हा पहिला संकल्प कधी झाला नेमका की संकल्प म्हणजे काय तर मनात इच्छा येणे आणि मी विचार केला तसा बुद्धी आणि मन एकत्रित काम करणं. तर परब्रह्माच्या ठिकाणी पहिला संकल्प आलेला आपल्याला दिसतो. त्याला स्फुरण असं सुद्धा नाव आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकोहम बहुश्याम प्रजायेय इति. मी एकटा आहे, मला अनेक व्हावं असं वाटतं आहे. हा संकल्प किंवा हे स्फुरण ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झालं आणि मग आपल्या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. एकोहम बहुश्याम प्रजायेय इति. मी एकटा आहे, मला कंटाळा आलाय म्हणून मग मी ही सगळी सृष्टी हा सगळा पसारा सृष्टीचा पसारा
हा परब्रह्माने निर्माण केलेला आपल्याला दिसतो आणि त्यालाच संकल्प म्हटलेलं आहे किंवा स्फुरण म्हटलंय. आणि हा आदी संकल्प, हा पहिला संकल्प आपल्याला असं म्हणता येईल. संकल्प शब्दाच्या विषयाची व्यापकता बघताना पहिला संकल्प कुठला, तर हा पहिला संकल्प. मग संकल्प निर्माण का होतात बरं आपल्या मनामध्ये, हाही प्रश्न आपल्याला येतो की का संकल्प निर्माण होतात. काहीतरी करावंसं वाटतं, बरोबर आहे. आपण माणसं आहोत, माझ्याकडे काहीतरी कमतरता आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे, मला कुठेतरी पुढे जायचं आहे, मला काहीतरी शिकायचं आहे, मला वेगळी वाट शोधायची आहे माझी, असे अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आणि मग त्याच्यानंतर हे संकल्प, संकल्प आणि पुन्हा विकल्प पण येतातच, त्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत. विकल्प काय येतात ह्याच्यामध्ये सगळे, पण संकल्प म्हणजे नेमकं काय, तर मला असं वाटतं हे मला करायचंय. जेव्हा विषय आपल्याला येतो किंवा इकडनं विचारलं जातं कुठला विषय मांडणार आहात तुम्ही, तारीख काय दिली आहे मला, तर 1 जानेवारी 2026 ही तारीख मला मिळते आहे. तर मग मी विचार करते की काय विषय मांडायला पाहिजे. इंग्रजी नववर्षाची सुरुवात आहे, मग संकल्प विषय घेऊया का, हा माझ्या मनात आलेला विचार तेव्हाचा. आणि मग विचार आल्यानंतर, मग थोडी चर्चा झाल्यानंतर ज्येष्ठांची म्हणा किंवा मार्गदर्शकांची किंवा आईशी माझ्या, मग मी पक्क ठरवते मन आणि बुद्धीनी की नाही, मी संकल्प हा विषयच मांडणार आहे. अशा तऱ्हेने आपल्या मनात काहीतरी विचार येत जातात. आज मी काय स्वयंपाक करू, हा पहिला प्रश्न मनात निर्माण होतो. मग कुठली भाजी आहे घरामध्ये, मग कोणाला काय आवडतं, हा सगळा विचार आपण करत जातो. शेवटी काहीतरी निष्कर्षाप्रती येतो. मन आणि बुद्धी ठरवते नाही नाही, आज वांग्या बटाट्या भाजी करायची. हे जे आहे, तर माझ्याकडे काहीतरी कमी आहे, मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी मिळवायचंय, ह्या सगळ्या विचारांमधनं हे संकल्प निर्माण होतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर आपलं रोजचं काम हे संकल्पच आहेत सगळे. तसं म्हटलं तर छोटी छोटी कामं, रोजचं स्वयंपाक करणं संकल्पच आहे ना, विचारपूर्वक करावं लागतं आपल्याला. उठलं उभं राहायला केलं असं नाही होत, आपल्याला काहीतरी ठरवावं लागतं. आपल्या ऑफिसमधलं काम आहे, संकल्पच आहे तो. समोर कोण बँकेत काम करतोय, समोर कोण कोण येतील, त्यांचे प्रश्न काय असतील, त्याच्यावर विचार करून मला उत्तर द्यावं लागतं. नाही नाही, हा हा फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागेल, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला आणावे लागतील. हे काय झाले, हे छोटे छोटे संकल्पच झाले आपल्या आयुष्यामधले. आणि मग दृढ संकल्प काय, मला निश्चयाने निर्धाराने ते पुढे न्यायचे. आणि मग असा विचार जेव्हा मनात येतो, मग तेव्हा संकल्प आपल्या मनामध्ये निर्माण होतात. प्रत्येक वेळेला लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनात संकल्प असतो. छोट्या मुलांच्या मनातले संकल्प वेगळे असतात, मध्यमवयीन लोकांच्या मनातले संकल्प वेगळे, आणि ज्येष्ठांच्या मनातले संकल्प वेगळे असतात. पण संकल्प हे अगदी बाळ जन्माला आल्यापासून आपण जाईपर्यंत हे संकल्प छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये चालूच असतात. पण काही संकल्प हे आपल्याला ठरवायला लागतात आणि ते करावे लागतात. आज मी स्वयंपाक नाही करायचा म्हटलं तरी चालेल, मी बाहेरून डबा आणू शकते, ते चालू शकतं मला, की तो संकल्प मी केला पण मी नाही करायचंय मला, जाऊ दे. पण काही संकल्प हे दृढ निश्चयाने करावे लागतात. कशाच्यासाठी, स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी, स्वतःच्या उत्कर्षासाठी. काही संकल्प आपण दृढतर गोष्टींनी ठरवतो, त्याला संकल्प असं म्हटलेलं आहे. आणि मग हे संकल्प केल्यानंतर काय होईल, त्याला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये उपयोग होणार आहे, माझ्या सामाजिक जीवनामध्ये उपयोग होणार आहे, आणि पर्यायाने माझ्या राष्ट्राला, माझ्या देशाला सुद्धा त्याचा काही उपयोग होत असेल, तर असे संकल्प मला करायचे. तर हा संकल्पाचा मोठा व्यापक विचार आपण म्हणू शकतो. मग संकल्प का करायचा, आता का निर्माण होतो आपण पाहिलं. संकल्प करायचा कशासाठी, संकल्प नाही केला तर काय बिघडले, संकल्प नाही करायचा संकल्प काय होईल, आपण काहीच करणार नाही. कारण आपल्या बुद्धीला, मेंदूला चालना मिळणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. म्हणून मग संकल्प आपण जर केला, एखादी गोष्ट मनाशी पक्की ठरवली, तर ती आपण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून संकल्प करायचा, निर्धार किंवा निश्चय आपण जेव्हा म्हणतोय संकल्पाला, तर मन बुद्धीने एकत्र करून ते आपण ठरवलं. नाही, मी रोज 1 माळ जप करणार आहे, हे जेव्हा आपण म्हणतो, पण प्रत्यक्ष कृती करू तेव्हाच होईल ना आपला संकल्प पूर्ण. तर त्यामुळे संकल्प करायचा कशासाठी, तर माझ्यातलंच मला स्वतःला तपासून पाहायचे, मी माझ्याशी किती प्रामाणिक आहे, मी मला दिलेलं वचन किती पूर्ण करते. संकल्प आपण जेव्हा म्हणतो ना, पुढे आपण संकल्पाचा प्रकार बघणार आहोत की संकल्पाचे काय काय प्रकार आहेत. तर असं म्हटलं जातं ना की देवाला दिलेला शब्द मोडू नये, देवाजवळ व्यक्त केलेला संकल्प मोडू नये, आणि माणसालाही दिलेला शब्द मोडू नये असं सांगितलंय आपल्याकडे. तर मग संकल्प कशासाठी करायचा, तर ह्याच्यासाठी स्वतःला तपासून पाहायचंय आपल्याला, आणि मी हे करू शकते का त्याच्यासाठी.
आणि एकदा आपण एखादी गोष्ट मनाशी ठरवली की आपली इंद्रिय सगळी त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतात, त्याच्यावरती काम करायला लागतात. जेव्हा मला बोलायचंय मी ठरवते, तेव्हा मला अभ्यास करणं गरजेचं असतं, मला त्याच्यावरती विचारही करणं गरजेचं असतं, काहीतरी आखून घ्यावं लागतं की स्कोप आपण ज्याला म्हणतो की मला हे एवढं एवढं बोलायचंय, मला वेळ किती 1 तास आहे, त्याच्यात मला काय पूर्ण करायचंय. माझं मन बुद्धी सगळी इंद्रिय त्याच्यात असतात की नाही नाही हे मला पूर्ण करायचंय, हे मला पूर्ण करायचंय. आणि त्याच्यासाठी म्हणून संकल्प आपल्याकडे केला पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की कर्मात मन लागून आपलं चित्त एकाग्र व्हावं. एखादी गोष्ट करण्यासाठी आपण तयार होणं, पूर्ण प्रिपेअर होणं, त्याच्यासाठी संकल्प करावा असं म्हटलेलं आहे. मग आता संकल्पाचे प्रकार काय काय आहेत? तर नेहमीचा आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला, आपण पूजा करतो तेव्हा आपण संकल्प करतो. त्याच्यामध्ये काय करतो आपण? तर आपलं तिथी वार नक्षत्र त्या दिवशीचं काय आहे या सगळ्याचा उल्लेख आपण करतो. आणि मग ती पूजा कशासाठी करायची आहे? म्हणजे मग आमच्या अज्ञानाची निवृत्ती व्हावी, आम्हाला उत्तम आयु आरोग्य मिळावं, आमच्या मनातले सगळे मनोरथ पूर्ण व्हावेत. आणि म्हणून आम्ही काय करतो आहोत तर ही पूजा करतो आहोत. आणि मग ही कशी पूजा करतो आहोत? तर आमच्याकडे जे जे साहित्य उपलब्ध आहे ते ते पूजा साहित्य घेऊन आम्ही भगवंता तुझी पूजा करतो आहोत, असा संकल्प आपण पूजेच्या वेळेला करतो. तो एक संकल्प झाला. दुसरा संकल्प त्यातला म्हणता येईल मनातल्या मनातला संकल्प, जो फक्त मला माहिती असतो आणि ईश्वराला माहिती असतो, भगवंताला माहिती असतो. आजच्या भाषेत हॉटलाईन आपण ज्याला म्हणतो ना, की हा जो संकल्प मी पूजेतला सांगितला तो आपण मोठ्याने उच्चार करतो त्याचा. बरोबर आहे, तिथी वार नक्षत्र हातात अक्षता घेऊन किंवा पाणी घेऊन असा संकल्प तो केला जातो. हा संकल्प काय आहे? इतरांना तर मला सांगायचं नाहीये, पण माझ्या मनामध्ये काहीतरी आहे, मला एखादी गोष्ट पूर्ण करून घ्यायची आहे, करायची आहे, पूर्ण करून घ्यायची पेक्षा मला पूर्ण करायची आहे. तर त्याच्यासाठी मला देवाचे आशीर्वाद हवे आहेत. आणि म्हणून मी तो संकल्प करत असते. तो फक्त देवाला माहिती असतो. मग मी त्याच्यात पण सांगते देवाला की हे मी मनाशी ठरवले बरं का भगवंता, हे मला पूर्ण करायचं आहे, मी प्रयत्न करणार आहे, पण तुमचा आशीर्वाद त्याच्यासाठी असू दे. हा संकल्प आपला आणि देवाचा फक्त 2च व्यक्तींना माहिती असतो तो संकल्प. तो एक संकल्प झाला. दुसरा आहे ईश्वरी संकल्प. तिसरा प्रकार ईश्वरी संकल्प म्हणजे काय? तर आपल्यामधलं ईश्वर स्वरूप आपण ओळखावं. मग ईश्वर स्वरूप ओळखावं म्हणजे काय? तर आपल्याला जो काही देह मिळालेला आहे तो कशासाठी मिळालेला आहे? या शरीरासारखे यंत्र आणिक नाही, समर्थांनी म्हटलेलंच आहे. मग हा जो देह मिळालाय तर ह्या देहाच्या माध्यमातून काय करायचंय? सतत काम करत राहणं हे तर महत्वाचंच आहे, आपण मगाशी तो मुद्दा बोललोच आहोत. पण मग अभ्यास करायचा आहे, साधना करायची, सत्वगुण वाढवायचेत आपले. तर मग हा ईश्वरी संकल्प, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हे जे म्हटलं जातं, किंवा भेटो कोणी एक नर धेड महार चांभार राखावे तयाचे अंतर ह्या नाव भजन असं समर्थ म्हणतात. म्हणजे काय? समोर जो कोणी तुला भेटेल तो भगवत स्वरूप भगवंत स्वरूप मान आणि तू त्याच्याशी तसं वाग असं समर्थ सांगतात. आता इथे भेटो कोणी एक नर धेड महार चांभार राखावे तयाचे अंतर असं समर्थांनी म्हटले. मग इथे समर्थांना काय म्हणायचं? तर त्या व्यक्तीमधलं अंतःकरण तू जाणून घे. जर तुला काहीतरी करायचंय, काही मिळवायचे, तर तुलाही प्रयत्न करायला हवेत. मग तू अभ्यास कर, साधना कर, तू कीर्तन प्रवचन करत असतील तर ते कर, तुझं काम उत्तम पद्धतीने कर आणि समोरच्या व्यक्तीमधलं अंतःकरण जाणून घेण्याचा प्रयत्न कर. म्हणजेच काय? तर स्वतःमधलं ईश्वर स्वरूप तू ओळखून घे. आणि मग तो ईश्वरी संकल्प म्हटले, माझ्यातला मी ओळखणं आणि त्याच्यावरती काम करणं. माझ्यातील मी हा एक विषय मला 10-12 वर्षांपूर्वी दिला होता की त्याच्यावरती लिहून द्या. मधुरांकण एक सदर चालवलं जायचं बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सकाळ पेपरच्या माध्यमातून. तर त्याची मी सभासद होते आणि तेव्हा त्यांनी विषय दिला होता की माझ्यातील मी, ह्याच्यावरती तुम्ही लिहा, तुमचे विचार व्यक्त करा. आणि तेव्हा मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. ते मला आठवलं की आपल्यातलं मी ओळखायचं. खूप विचार करायला लागला होता की माझ्यातील मी कशी ओळखायची, मला काय शोधायचं आहे. तर ईश्वरी संकल्प, ते मला त्याच्यावर हे आठवलं की आपल्यातलं ईश्वर स्वरूप ओळखायचं. आपल्या प्रत्येकामध्ये ईश्वर आहे असं आपण म्हणतो. प्रत्येक आपण चैतन्य रूप आहोत, ईश्वर स्वरूप आहोत. मग माझ्यातला ईश्वर मला ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून पहिला संकल्प आहे ईश्वरी संकल्प. समर्थ म्हणतात तसं पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. दुसरा संकल्प आहे सत्य संकल्प. आता मनाच्या श्लोकाचं आपल्याला माहितीच आहे, मनाचे श्लोक त्याच्याबद्दलचा प्रसिद्ध आहे. जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य असं म्हटलं जातं.
मग मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. मग सत्य संकल्प म्हणजे काय? जे त्रिकाला बाधित आहे त्याचं चिंतन करणं, भगवत नामाचं चिंतन करणं. भगवान श्रीराम असतील, श्रीकृष्ण असतील, भगवान शिव असतील, जे काही आपलं आराध्य दैवत असेल त्यांचं स्मरण सतत ठेवणं. मग सोप्या शब्दात गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय? रोज नाम घ्या. आजच्या आयुष्यात आपल्याला काय करायचं तर रोज रामनाम. आता महाराजांनी रामनाम सांगितलेलं आहे, आपल्याला जे शक्य असेल ते आपण घेऊ शकतो. मग हा झाला सत्य संकल्प, भगवंता संबंधीचा संकल्प. तो आपल्या पाठीशी आहे ही भावना ह्याच्यातनं दृढ होत राहते. आपण अनुभव घेत असाल किंवा येत असेल आपल्याला अनुभव, जिथे आपलं श्रद्धास्थान असतं आणि तिथे आपण पूर्ण निष्ठेनी श्रद्धेनी रत असतो कायम, तर ते आपल्याला कायम पाठबळ देत असतात. ही भावना आपल्या मनात कायम असते. आणि म्हणून हा सत्य संकल्प करावा असं समर्थ सांगतात की तुमच्याकडचा संकल्प कसा असावा? सत्य संकल्प असावा. मग सत्य संकल्पासाठी छोटंसं उदाहरण आपण बघूयात. सर्कशीतले खेळ आपण सगळ्यांनी पाहिले असतील लहानपणी जास्त करून. आता त्याला परवानगी नाहीये किंवा त्याच्यावर खूप मर्यादा आलेल्या आहेत. पण लहानपणी आपण सर्कस पाहिली, मी पण एखादा बघितली असं मला आठवतंय. सर्कशीतले खेळ सगळे ते आपण बघतो की एका नादावरती, एका पार्श्वसंगीतावरती सगळं त्यांचं ते कवायती कसरती चालू असतात. जर आपण पाहिलं असेल तर लक्षात येईल. एक रिंग मास्टर असतो, ते सगळं प्ले करत असतो, तो नियोजन करत असतो आणि त्यांचे कान कुठे असतात त्या सगळ्या कलाकारांचे? तर ते म्युझिक काय वाजते, म्युझिक बदललं, ते संगीत बदललं की त्यांच्या ऍक्शन्स बदलतात, परत म्युझिक बदललं की त्यांच्या ऍक्शन्स बदलतात. हे जर आपण पाहिलं असेल तर हे आपल्याला लक्षात येईल की हे सतत चालू असतं. त्यांचं लक्ष फक्त कान कुठे असतात तर त्या संगीतावरती असतात. मग आपण सत्य संकल्प कसा जोपासायला पाहिजे? श्रीराम हा आजच्या आपल्या काळातला रिंग मास्टर आपल्यासाठी असणारे भगवान श्रीराम आहे. आणि मग त्यांनी आपल्याला काय दिले? रामनामाचा जप करा, सतत श्रीराम जय जय राम मनात सतत ते भिनत राहिलं आपल्या. आणि त्या सत्य संकल्प, त्या रामनामाच्या जोरावर आपली कामं करायची आहेत आपल्याला. जे काही समोर काम आहे माझ्या ते मला 100% करता येणार आहे. आणि हे फक्त लक्षात ठेवायचं की हा सत्य संकल्प आपल्याला कसा आचरणात आणायचा आहे. तर ह्या रामनामाच्या सतत असणाऱ्या अनाहत नादावरती तो संकल्प आपल्याला पूर्ण करता येतो, तो सत्य संकल्प. जेव्हा मनामध्ये हे सतत राहील तेव्हा मला कुठेही माझं मन हलणार नाही. कुठेही मला वाटणार नाही की मी ह्यांना फसवीन, मी ह्यांना दुखवीन, मी ह्यांना काहीतरी चुकीचं सांगेन, असं मला कधीही वाटणार नाही. असे सत्य संकल्प माझ्याकडनं कायमच घडतील. सत्य म्हणजे काय शेवटी? तर आपण जे करतो ते प्रामाणिकपणे करणं. आणि हे आपल्याला कळतं, आपल्याला माहिती असतं की कोणाला आपण फसवलंय आणि कोणाला आपण सत्य सांगितले, कोणाशी प्रामाणिकपणे आपण वागलो, हे आपल्याला निश्चित माहिती असतं. मग हा सत्य संकल्प आपण आपल्या आचरणात कसा आणायचा? तर कायम भगवत स्मरण असलं पाहिजे. नसतं बऱ्याच वेळेला, कारण तुला मन आहे, चंचल आहे, ठरवतो एक 5-6 वेळेला रामनाम घेऊन होतं, दुसरीकडेच भरकटून जातो आपण, कुठेतरी काहीतरी वेगळाच विचार आपल्या मनामध्ये येतो. पण हा सत्य संकल्प आपल्याला आचरणात आणायचा आहे तर कायम लक्षात ठेवायचं की भगवान श्रीराम आपल्याला सांगतायत तिकडनं, ते सगळी सूत्र हलवतायत. कठपुतल्यांचे खेळ असतात ना, आपण बघतो, तो मास्टर तिकडनं हलवत असतो, त्याच्यावरती ते सगळं चाललेलं असतं. आणि तेच चाललंय आता पण. आपल्याला माहितीये सगळ्यांना की आपण फक्त कठपुतले आहोत, भगवंत तिकडनं हलवतायत सगळं. त्यांना वाटलं इथे थांबवायचं की ते थांबवतात, इथून सुरू करायचं की ते सुरू करतात. मग त्याच्यासाठी आपण काय करायचंय? आपण कुठले संकल्प करायचे? त्यांनी संकल्प ठरवलेले आहेत. भगवंतांनी संकल्प पहिलाच ठरवला, एकोहम बहुस्याम प्रजा येती. आपण आपले संकल्प काय करणार आहोत? मग सत्य संकल्प आपल्याकडनं होतील का? हा प्रयत्न करणं, हा सत्य संकल्पातला महत्वाचा भाग. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण असं म्हटलेलंच आहे आपल्याकडे. त्यामुळे असे सत्य संकल्प आणि सत्संकल्प, उत्तम संकल्प आपल्या हातून घडावेत ही प्रार्थना आपण निश्चित करू शकतो. पुढचा प्रकार आहे संकल्पाचा पापसंकल्प. येणार मनामध्ये, कारण आपण माणसं आहोत शेवटी. आणि मग संकल्प आणि विकल्प हे दोन्हीही येत असतं. मग पापसंकल्प म्हणजे काय? तर अशुद्ध, मलिन किंवा अज्ञानाने युक्त, संस्काररहित विषयासक्ती असणारे असे संकल्प. बऱ्याच वेळेला माहिती नसतात गोष्टी, त्यामुळे विचार येतो. कधीतरी वाईट विचार येतात ना मनामध्ये, येत नाही तसं नाही, ह्यांचं बरं चाललंय असं, आमचं काय बघा, ह्यांचं गाड्यांवर गाड्या घेतायत, येतं मनामध्ये. येणार नाही असं नाही, आपण अगदीच खूप सामान्य स्तरावरती असतो सगळेजण. आणि
षड्रिपू आहेतच आपल्या बरोबर कायमच, त्यांना कसं दाबून ठेवायचं हेही कळलं पाहिजे. आणि म्हणून पापसंकल्प, विषयासक्ती असते खूप वेळेला. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, माझं असं झालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे, ही विषयासक्ती आहे. अज्ञानामुळे पण हे संकल्प येतात, माहितीच नसतं बऱ्याच वेळेला, आणि मग काहीतरी वेगळाच विचार करतो आपण, आणि मग त्याला पापसंकल्प म्हटलेला आहे. जेव्हा कळतं तेव्हा लक्षात येतं, अरे नाही, हा चुकीचा विचार केलाय मी, असा विचार मी करायला नको होता खरं म्हणजे. मग हे झाले सगळे पापसंकल्प. आणि मग पापबुद्धी नको असेल तर पापसंकल्प आपल्याला सोडून द्यावे लागतात, कारण ह्या पापसंकल्पांमधनच दुष्ट वासना सुद्धा निर्माण होते. म्हणजे पापाचा संकल्पच जर आपल्या मनामध्ये निर्माण झाला नाही तर अनावश्यक गोष्टींचं चिंतनही करणं बंद होईल आपलं. पापसंकल्प कसे येतात? अनावश्यक गोष्टींचं चिंतन पण करतो आपण. बऱ्याच वेळेला मोबाईल हातात असेल तर रील्स बघत असतो, अनेक वेळेला आपण स्क्रोल करत राहतो, काय 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 दिसत असतं, कोणी कोणी काय काय टाकलेलं असतं. पुन्हा येतातच, ह्यांचं बरं चाललंय, ह्यांना बरं जमतंय, आम्हाला काही कधी जमत नाही असं जायला, पटकन मनात येऊन जातं आपल्याला. जमतंय त्यांना जमू देत, त्यांना त्यांचं आनंद मिळवू देत, मी माझा आनंद शोधीन ना, मी त्याच्यासाठी प्रयत्न करीन. मी प्रयत्न केलाय का तसा? त्यांचं चाललंय छान, चालून देत. दुरितांचे तिमिर जावो कशासाठी म्हणतात ज्ञानेश्वर? एवढं सगळं सोसून, एवढा सगळा त्रास होऊन शेवटी दुरितांचे तिमिर जावो असंच म्हणतात. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो पुन्हा. म्हणजे इतकं सगळं होऊनही सगळ्यांविषयीची उत्तम भावनाच मनामध्ये व्यक्त केली आहे. आपणही उत्तम विचार जर केले, उत्तम ऐकलं, उत्तम बोललो, उत्तम लोकांच्या संगतीत राहिलो तर पापसंकल्प येणार नाहीत आपल्या मनामध्ये. आणि म्हणून हे येऊ नयेत म्हणून काय करायचंय मग? सद्विचारांचं स्मरण, रामनामाचं स्मरण, चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहणं, उत्तम ऐकणं, उत्तम बोलणं, हे सगळं आपल्याला निश्चित करता येऊ शकतं. त्याच्या पुढचा संकल्पांचा प्रकार शुभ संकल्प. शुभ संकल्प म्हणजे काय? तर मनात उत्तम उदात्त हेतू धरून केलेले संकल्प. आता यजुर्वेदामध्ये शिवसंकल्प सूक्त आहे. यज्जाग्रतो दूरमुदयति दैवं तदुसुप्तस्य तथैवैति दूरं गमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनःशिव संकल्पमस्तु. काय म्हटलंय? तन्मे मनःशिव संकल्पमस्तु. त्या माझ्या मनामध्ये शुभ संकल्प यावेत. मग आपलं मन कसं आहे? चंचल आहे. आता आपण इथे सगळेच आहोत, तुम्ही बसलेले आहात, मी पण बोलते आहे, पण बॅक ऑफ द माइंड चालू आहे की नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी चालूच आहे. आणतोय मनाला ओढून परत, मी पण सांगते नाही मला बोलायचंय, तुम्ही सांगताय नाही आम्हाला ऐकायचंय, पण तरीही काही ना काहीतरी विचार आपल्या मनामध्ये चालू असतात. आणि म्हणून काय म्हटलंय, जागृत अवस्थेमध्ये किंवा सुप्तावस्थेत मध्ये सुद्धा हे मन ज्ञान मिळवण्यासाठी पुढे पुढे जात असतं. आणि असं माझं मन हे शुभ संकल्प धारण करणारं असावं. कसे येतील मनामध्ये शुभ संकल्प? कशामुळे येतील? पुन्हा तेच आहे, आपण आपल्या मनाला वळवायला पाहिजे. आणि मन आणि बुद्धी जर एकत्र आपण ठेवलं तर शुभ संकल्प निश्चित आपल्या मनामध्ये येऊ शकतात. हे येण्यासाठी काय करायला पाहिजे? सतत आपल्या मनाला आपल्याला तपासून पाहायला पाहिजे. मी हे करते बरोबर आहे ना, मी हे करते बरोबर आहे ना. आपण गाडी चालवत असतो, रस्त्याने जात असतो, मध्ये स्पीड ब्रेकर लागतात बघा, आपल्याला दिलेले असतात स्पीड ब्रेकर, एकाच वेगात तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून स्पीड ब्रेकर दिलेले असतात, थांबावं लागतं तिथे आपल्याला. हे विकल्प येतात मनामध्ये सारखे, आपण असं जोडू शकतो त्याला की मी जातीये, माझा संकल्प ठरलेला आहे, मी सरळ माझ्या संकल्पाच्या दिशेने जातीये, पूर्णत्वाच्या दिशेने जातीये. मध्ये काय झालं? स्पीड ब्रेकर आला, विकल्प आला मनामध्ये, त्याला मला बाजूला करून मी जातेच ना गाडीवरनं जाताना, मी गाडी स्लो करते, थोडीशी पुढे जाते, पुन्हा माझ्या वेगाने निघून जाते पुढे. हे जे आहे, तर हे संकल्प सतत आपण आता सगळे जे विचार पाहिले, संकल्पांचे प्रकार पाहिले आपण, ईश्वरी संकल्प असेल, पूजेच्या प्रसंगी केला जाणारा संकल्प असेल, शुभ संकल्प असतील, सत्य संकल्प असेल आणि पाप संकल्प सुद्धा, प्रत्येक वेळेला आपल्या मनातल्या संकल्पांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. मी हे करतेय बरोबर करतेय ना, माझं बरोबर चाललंय ना सगळं, विचार प्रवाह माझा बरोबर आहे ना, हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा त्या संकल्पाप्रत आपण जाऊ शकतो. आणि म्हणून म्हटलं की साधकाने, आपण सगळे साधक आहोत, आपण अभ्यासक आहोत, तर प्रत्येक वेळेला आपण आपल्या संकल्पाचा विचार केला पाहिजे. एक छोटीशी कथा त्याला अनुषंगाने. एक तरुण मुलगा एका सावकारी व्यवसाय करणाऱ्या एका बाईंकडे राहत होता, भाड्याने राहत होता त्यांच्याकडे. आणि तो बघायचा अनेक वर्ष ह्या बाई
लोकांना पिळवटून घेतायत, व्याजाने पैसे देतायत आणि लोकांकडून जास्त पैसे घेतायत, हे अनेक वर्ष त्यांनी पाहिलेलं होतं. तो अनेक वर्ष त्यांच्याकडे राहत होता. अगदी लहानपणापासून सुरुवात करून तरुण वयात तो आला आणि त्यांच्याकडे तो राहतोय. तो बघत होता आणि त्याला राग यायचा दरवेळेला बघून. किती लुटतीये ही बाई सगळ्यांना, किती त्रास देते ही बाई, असं दरवेळेला मनामध्ये यायचं आणि सोडून द्यायचं. एकदा असं झालं की 3-4 महिने तो स्वतः त्यांचं घराचं भाडं देऊ शकला नाही. त्यांच्या घरामध्ये राहत होता भाड्याने आणि ते देऊ शकला नाही आणि सांगितलं की नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला भाडं भरायला, पण माझ्याकडे जसे पैसे येतील तसे मी तुमचे भाड्याचे पैसे देईन. पण त्या बाईने सांगितलं तात्काळ घर खाली करायचं, तू निघून जायचंस इथनं. इतका चिडला. आधीही मनात यायचे संकल्प की ह्या बाईला कोणीतरी मारून टाकायला पाहिजे, असं तेव्हा वाटायचं जेव्हा इतरांना त्रास देत होती. स्वतःवर वेळ आल्यानंतर त्या बाईला त्यांनी तिचा गळा दाबून मारून टाकलं. संकल्प कशासाठी तपासायला पाहिजेत, ह्याच्यासाठी तपासून पाहायला पाहिजेत कुठपर्यंत आपण जाऊ शकतो संकल्पाने. मनाशी ठरवून आपण काय काय करू शकतो हे संकल्पातनं, ह्या उदाहरणातनं लक्षात येतं आपल्याला. इतके दिवस मनात विचार येतोय ही बाई त्रास देतीये, हिला कोणीतरी मारायला पाहिजे. स्वतःवर वेळ आली तेव्हा त्यांनी ती कृतीच केली की हिला मी मारून टाकतो आता, की मला त्रास देते. बोधपर कथा आहे ही. आपण काय बोध घ्यायचा आहे तर आपले संकल्प तपासायला पाहिजेत. जातो आपण त्या फेजपर्यंत. आपल्या आयुष्यातले टप्पे वेगवेगळे असतात प्रत्येकाच्या. प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला ताणतणाव आहेत. असे अनेक विचार येतात आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये. टोकाचे सुद्धा विचार येतात मनामध्ये आपल्या की नाही नाही, आता मी जाणार आहे, सगळं सोडून निघून जाणार आहे. असं मनाशी तर बोलतोच आपण की वैतागलेलो असतो, खूप काहीतरी घडलेलं असतं आणि वैतागतो आपण. आणि हा पण छोटासा संकल्प येऊन जातो मनामध्ये. पण तिथे तो तपासून एकतर पाहतो आणि मन बुद्धी एकत्र काम करत नाही. मनात विचार येतो मी हे सगळं सोडून निघून जाणार आहे, मला काही नको येत आहे, कोणाला काही माझं पडलेलं नाहीये, माझ्या कामाची किंमत नाहीये, मी निघून जाणार. मनाच्या स्तरावर संकल्प आलेला आहे आपल्याला, पण बुद्धी त्याला हवा देत नाही. संस्कार असतात आपल्यावरती तसे, त्यामुळे बुद्धी त्याला हवा देत नाही आणि मग ते एकत्र येत नाही. कधीतरी टोकाचे प्रसंग घडतात, नाही असं नाही. मन बुद्धी एकत्र काम करून काहीतरी दुर्दैवाने घटना घडत असतात समाजामध्ये, पण तरीही आपण म्हणतो ना, म्हणून मनावर उत्तम संस्कार पाहिजेत. संकल्प कसे येतील उत्तम, तर मनावर उत्तम माझ्या संस्कार असतील तर. मग मी संस्कार कसे करीन? फक्त छान सगळं माझं अलबेल असेल, घर अगदी सुंदर असेल, सजवलंय मी अनेक गोष्टींनी, तरच संस्कार आहेत का माझ्या मनावरती? नाही. तर तुमचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य महत्वाचं आहे. आणि तुम्ही काय बघताय, काय बोलताय, काय ऐकताय, कोणाबरोबर आहात तुम्ही, आणि तुमच्यामध्ये काय विचारांची पेरणी होतीये, हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण संकल्पांचा विचार करतो तर आपल्या मनामध्ये उत्तम गोष्टी येणार आहेत. नाहीतर आपण बघतो ना, अनेक जणांना डिप्रेशनमध्ये जातात. अनेक जण का बरं जातात? मनाच्या स्तरावरती सक्षम नसतात, धैर्यवान नसतात आणि म्हणून डिप्रेशनमध्ये जातात. काहीतरी वेगळीच विचारधारा त्यांच्या मनामध्ये येते आणि मग ते सावरू शकत नाही स्वतःला. हे सावरण्यासाठी काय करायला पाहिजे? तर संकल्प उत्तम असले पाहिजेत. संकल्प उत्तम असण्यासाठी काय करायला पाहिजे? उत्तम पेरणी झाली पाहिजे आतमध्ये. उद्धरेत आत्मनात मानव असं भगवंत म्हणतात ना. आतमध्ये मी जर उत्तम पेरणी केली तर आपोआप बाहेर उत्तमच पीक येणार आहे. मी उत्तम धान्य पेरलं तर उत्तम पीक येणार आहे ना, मला मिळणार आहे. तर मी आतमध्ये काय उत्तम पेरणी करणार आहे? विचारांची पेरणी असेल, संस्कारांची पेरणी असेल, ही मी उत्तम करीन. माझ्या वाचनातनं असेल, माझ्या आचरणातनं असेल, लोकांना भेटलेल्या विचारांच्या संचितामधनं असेल, त्यांच्या अनुभवांमधनं असेल. मी शिकायला पाहिजे ना काहीतरी, की नाही नाही, हे असं करून मला चालणार नाहीये, हे असं मला वागायला हवंय. हे जेव्हा आपल्याला कळेल, उत्तम विचारांची पेरणी होईल, तेव्हाच उत्तम संकल्प आपल्या मनात येतील. आपल्याला काय करायचंय तर शुभ संकल्प करायचे. शेवटचा मुद्दा जो मी तो सांगितला की तन्मे मनशिव संकल्पमस्तु, त्या माझ्या मनामध्ये शुभ संकल्प यायला हवेत आणि बुद्धीनी मनाशी जोडून घ्यायला हवंय, तर माझा उत्तम संकल्प बाहेर पडणार आहे. आणि तो संकल्प करताना फक्त स्वतःचा विचार नाही करायचा आहे. माझ्या पुरता संकल्प नकोय, तर माझ्याच बरोबर माझं कुटुंब, माझा समाज आणि माझं राष्ट्र, ह्यालाही काहीतरी मी देतेय ना, त्याचाही विचार त्याच्यात येतोय ना, हा विचार करायला पाहिजे. आपल्या ग्रंथांमधल्या प्रार्थना जर आपण पाहिल्या, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः असं म्हटलेलं. माझ्यासाठी द्या नाही म्हटलंय, आमच्या सगळ्यांसाठी द्या तुम्ही. मग संकल्प करताना पण हा विचार करूया ना,
अगदी पॉइंटनी काहीतरी मिळेल कोणाला तरी माझ्या संकल्पामधलं, पण मिळेल. मला भेटून 4 लोकांना उत्तम वाटलं तरी माझ्याकडनं काहीतरी समाजासाठी गेलं. विचार आपण देतो तर खूप पुढची गोष्ट आहे. तुम्हाला भेटून छान वाटलं, तुमच्याशी बोलून छान वाटलं, हे जरी वाक्य आलं समोरून आपल्याला, तरी आपण काहीतरी देतोय समाजाला. ह्याच्यात नाही क्षणाचा आनंद दिला ना आपण समाजाला. असे संकल्प आपल्याकडे पण आपण करायला पाहिजेत. आणि म्हणून आपल्याला कुठले संकल्प करायचे तर आपल्याला शुभ संकल्प करायचे, सत्य संकल्प करायचे आणि ईश्वरी संकल्प, स्वतःतला ईश्वर जो आहे तो ओळखायचा प्रयत्न आपण करायचा आहे. माझ्यातील मी ओळखायचा, स्वरूप जाणायचा किंवा स्वरूप जाण्याचा संकल्प आपल्याला आजच्या निमित्ताने निश्चित करायचा आहे. संकल्प मी म्हटलं तसं वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपले बदलत जातात. बालपणाचा संकल्प, लहान मुलांचे संकल्प काय असतात? आपण विचारतो कोण होणार आहेस तू? मग ते सांगतात मी माझ्या बाबांसारखा डॉक्टर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे, मी शिक्षक होणार आहे, मी पायलट होणार आहे. असं काय काय संकल्प असतात त्यांचे. अगदी छोटी मुलं, शाळेत जाणारी मुलं असतील, काहीतरी आता मोबाईलमुळे खूप त्यांना अपग्रेड झाली सगळी मुलं, काहीतरी बघत असतात, मग मी हे होणार आहे, मग मी ते होणार आहे, असं काहीतरी सांगितलं जातं. किंवा क्रिकेटची आवड असते, फुटबॉलची आवड असते, खेळांची आवड असते किंवा चित्रपटांची आवड असते. मग मी अमुक हिरो होणार आहे, मग मी तमुक हिरो होणार आहे, माझा खेळामध्ये मी सचिन तेंडुलकर होणार आहे, मला क्रिकेट आवडतं खेळायला. असे काहीतरी छोट्या मुलांचे संकल्प असतात, त्यांच्या लेव्हलला आलेले, कल्पनेनीच त्यांच्या केलेले कल्पनेचे संकल्प. कारण त्यांची ती कल्पना असते. त्यांना बाबा माझा पायलट आहेत ना, मी पायलट होणार. त्यांना बाकी काहीही माहिती नसतं की त्याच्यासाठी काय करायला लागतं. माझे बाबा सकाळी उठून जातात, ते विमान चालवतात, मग मला पण विमान चालवायचं. हा त्याचा बालपणीचा संकल्प, काहीही न कळताना केलेला संकल्प, फक्त काहीतरी आजूबाजूचं बघून हा केलेला संकल्प आणि कल्पनेनी कल्पनेचेच केलेले असे बालपणीचे संकल्प. तारुण्यातले संकल्प, तारुण्यात संकल्प वेगवेगळे, कारण खूपच सगळं वाईट दिसत असतं समोर. मग मला हे हवंय, मला ते हवंय, मला उत्तम काम करायचंय, उत्तम शिक्षण घ्यायचंय, उत्तम नोकरी हवी आहे, उत्तम घर हवंय, त्याच्याच बरोबर उत्तम बायको हवी आहे किंवा उत्तम नवरा हवाय. मग घर माझं सुविधांनी युक्त असावं, बंगला असेल तर अजून छान, 1-2 4 चाकी असतील तर अजून छान. हे सगळं संकल्प असतात ना मनामध्ये. हे प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे संकल्प असतात आपल्या, आणि असायला हरकतही नाही. पण त्याच्यासाठी प्रयत्नांची जोड द्यावी लागते. पण आत्ताच्या काळात काय आहे, तारुण्यातले संकल्प आपण जेव्हा म्हणतोय, स्पर्धा प्रचंड वाढली, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरावं लागतं. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहावं लागतं आणि मग ओढाताण होते. तरुण पिढीची खूप जास्त ओढाताण होते. नोकरी पण हवी आहे, उत्तम हवी आहे, पॅकेज पण चांगलं पाहिजे, घर पण उत्तम हवंय, जोडीदार पण उत्तम मिळाला पाहिजे, तो पण मला सुटेबल असला पाहिजे, आजच्या भाषेत मला सूट होणारी किंवा होणारा असला पाहिजे. अशा अनेक गोष्टी मनामध्ये असतात आणि कधी कधी या गोष्टी होत नाहीत. नैराश्य येतं मग, आणि मग डिप्रेशनमध्ये जातात. मग संकल्प कसे करायला पाहिजेत, आपण पुढे तो मुद्दा घेऊयात. हे तारुण्यातले संकल्प असतात. हिरो वर्शिपिंग असतं, समोरचं काहीतरी मला हेच आयडॉल, मला अशीच बायको हवी, मला असाच नवरा हवाय, हे काहीतरी डोक्यात बसलेलं असतं कुठेतरी बघून. आणि मग ते नाही झालं की निराशा पदरी येते आणि मग नैराश्य आल्यानंतर मग डिप्रेशन आणि ह्या गोष्टी सुरू होतात. हे झाले तारुण्यातले संकल्प. पण काही संकल्प उत्तम पण असतात तारुण्यामध्ये, नाही असं नाही. ऊर्जा खूप असते, मनात आणलं ती गोष्ट पूर्ण करण्याची क्षमता असते. आणि अशा अनेक क्षमता असणारी मुलं मुली आपण समाजात बघतो. दुर्दैवाने फक्त आपल्या समोर येत नाही. उत्तम काम चालू असतं, उत्तम संकल्प केलेले असतात लोकांनी आणि ते पूर्ण करतही असतात. की तरुण पिढी उत्तम काम करते समाजामध्ये. आपल्याला फक्त एकच बाजू बघायला मिळते, त्यामुळे म्हणतो नाही नाही आजची पिढी काय सगळी अशीच आहे, असं नाहीये. दोन्ही बाजू आहेत, तर उत्तम बाजू पण त्यातली पाहिली पाहिजे. तर हे झाले तारुण्यातले संकल्प की जे उत्तम ठरवता येईल आणि उत्तम करता येईल. वृद्धापकाळातील संकल्प, ह्याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्हीही असतं बरं का. वृद्धापकाळातल्या संकल्पांमध्ये काय ठरवलं होतं, काय मिळवलं, काय गमावलं, ह्या सगळ्याचा विचार ह्या फेजमध्ये यायला लागतो आपल्याला. नाही नाही मी खूप ठरवलं होतं पण मला संधीच नाही मिळाली. हे पूर्वीच्या काळी दुर्दैवाने स्त्रियांच्या बाबतीत खूप झालंय की त्यांना संधी नाही मिळाली. तेवढं गुणवत्ता असून काळाच्या महिम्यामुळे त्यावेळेच्या स्त्रियांना तशी संधी मिळाली नाही, खूप गुणवत्ता असून सुद्धा. आणि मग काय राहिलं काय नाही राहिलं, थोडासा अनुताप पण असतो
त्रास होतो थोडासा, की मला नाही करता आलं हे, करायला हवं होतं मी हे, मी ह्यांना तेव्हा असं म्हणायला नको होतं. ह्या टप्प्यावर एक 70-60च्या पुढच्या टप्प्यावरती हे विचार मनामध्ये येतात बघा आपल्याला. आपल्याला चुकीच्या गोष्टींची जाणीव, संकल्पांची जाणीव होते चुकीच्या, की मी हे नव्हतं करायला पाहिजे तसं. मी उगाच तेव्हा त्यांना असं बोलले. आपण त्या त्या फेजमध्ये बोलून जातो, पण मी त्यांना दुखावलं तेव्हा. हे आपल्याला मनामध्ये येऊन जातं आणि मग ही बेरीज वजाबाकी करत असतो. काही काळ आपल्या हातात आहे हे पण जाणवत असतं आपल्याला. काळ असतोच, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तो आहेच समोर उभा. मग काहीच काळ माझ्या हातात आहे, तर मला काय करायला पाहिजे? मग उत्तम संकल्प आपण बघूयात, काय संकल्प करायचेत आपल्याला. असे संकल्प तडीस जावेत म्हणून काय उपाय करायला पाहिजे? 3 वेगवेगळ्या अवस्थांमधले संकल्प आपण पाहिले. मग संकल्प पूर्ण व्हायला पाहिजेत म्हणून काय करायचं? तर आपल्या देहाचा पूर्ण उपयोग करायचा. आळशीपणा नको. खूप आपण आळशीपणा करत असतो, की जाऊ दे, कशाला करायचं, झोपून राहूया. थंडीचा सीझन आहे, छान पांघरून घेऊन झोपलं की छान वाटतं, मस्त गुडूप. आणि मग उठून मग चहा पण आपल्याला करावा लागतो ना चहा. असं आयतं सारखं मिळत नाही आपल्याला. त्यामुळे तो पण संकल्प लागतो, की मला उठायचंय, मला चहा करायचा, तर मला चहा मिळणार आहे. हा पण संकल्प लागतो. त्यामुळे आळशीपणा नको, एक शिस्त पाहिजे जीवनाला. व्रतासारखं जीवन जर आपण जगत, व्रतस्थ आपण म्हणतो ना, तसं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे, तर संकल्प आपले पूर्णत्वाला जाऊ शकतात. उगाचच लोकांची कामं होत नाहीत उत्तम रीतीने, किंवा उगाचच लोक उत्तम बोलत नाहीत, उगाचच लोकांना उत्तम गोष्टी मिळत नाहीत. त्याच्यामागे कष्ट असतात, सातत्य असतं, प्रयत्न असतात, ते करत असतात म्हणून त्यांना मिळतं. ह्यांना मला सगळं मिळतंय, ह्यांना बरं नाही, त्याच्या मागे त्यांची साधना उपासना असते. आणि ते तेज आपल्याला दिसत असतं ना, त्यांच्या कामाचं तेज त्यांच्या बोलण्यावरनं, त्यांच्या राहण्यावरनं हे आपल्याला दिसत असतं. त्यामुळे संकल्प तडीस जायला काय करायला हवे आपल्याला? मनोराज्य किंवा कल्पना राज्य नको. वर्तमानात जगायची तयारी पाहिजे. वर्तमानातले संकल्प करता आले पाहिजेत आणि स्वीकारता आले पाहिजेत. उगाचच मी याव करेन आणि त्याव करेन नाही म्हणायचं. मला जे आत्ता शक्य आहे ते मी करणार आहे, त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि मग ह्याच्यासाठी काय हवा? विवेक पाहिजे. विचार, आपण मगाशी म्हटलं विवेक, हे योग्य आहे का अयोग्य आहे हे पण कळलं पाहिजे. असे संकल्प आपल्याला ठरवता आले तर ते पूर्णत्वाला जाणार आहेत. आणि मग आपल्या कुवतीनुसार संकल्प करायचे. प्रत्येकाची कपॅसिटी लेवल वेगळी आहे. ती 4 वेळेला विमानाने जाते म्हणून मला पण जाता येईल का? नाही, माझी कपॅसिटी वेगळी आहे. तिला हे करायला जमतंय, पण मला हे करायला जमतंय. मी जे मला जमते ते उत्तम करीन ना, मी स्पर्धा का करते तिच्याशी? मी स्पर्धा करून उपयोग नाहीये. तर माझ्या कुवतीप्रमाणे मला काम करता आलं पाहिजे आणि मी ते 100% करण्याचा प्रयत्न करीन. अशा पद्धतीने संकल्प तडीस जावेत म्हणून आपण उपाय करू शकतो. संकल्पात येणारे अडथळे, एकतर दृढ संकल्प नसतो, मी मगाशी म्हटलं तसं, फक्त मनानेच काहीतरी गोष्टी ठरवलेल्या असतात, मग ती पूर्णत्वालाच जात नाही बऱ्याच वेळेला. किंवा मनाचा निश्चय नसतो. बऱ्याच वेळेला काहीतरी मिळवायला काहीतरी सोडावं लागतं. हा पण विचार करायला पाहिजे आपण संकल्प करताना. मला हे करायचंय ना, मला काहीतरी सॅक्रिफाईस करायला पाहिजे तिथे. जेव्हा मला बोलायचंय मी ठरवते, उदाहरण म्हणून सांगते फक्त, की 1 महिना मला तयारी करायची आहे, मग मला 4 गोष्टी माझ्या सोडून द्यायला लागतात. मला असं वाटलं जरी, अरे हा नाटक बघूया का, पण नको, 3 तास जातील, माझा अभ्यास नाही होणार. हा जो विचार आहे ना, तर मला हे करायचंय ना, मी ठरवलंय ना मनाशी, की मला बोलायचंय ह्याच्यावरती, तर मला तो संकल्प पूर्ण करायचा आहे, तर काहीतरी सोडायला लागणार आहे ना मला. 4 गोष्टी सोडाव्या लागतील आपल्याला, पण आपल्या आवडीने आपण ते करत असतो म्हणून तर संकल्प पूर्णत्वाला जातात. आवड पण पाहिजे त्याच्यामध्ये आपली. आणि म्हणून वेळेची तडजोड करता आली पाहिजे. काय सोडायचं, काय धरायचं ह्याचा पण विचार करता आला पाहिजे आपल्याला संकल्प करताना, की हे मी धरून ठेवणार आहे, हे माझं ते धरणार आहे मी, हे सोडलं तरी चालणार आहे मला. हा विचार पण संकल्पात महत्वाचा आहे. संकल्पामध्ये संकल्प आणि सिद्धी ह्याच्यामध्ये परमेश्वरी इच्छा पण असते बरं का. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गेलो होतो आम्ही, पण हा पण जो असतो ना, तो ईश्वराची इच्छा असते बऱ्याच वेळेला. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू असतात आपल्याला. आपण बघतो ना अनेक वेळेला ऍक्सिडेंट्स होत असतात, ते रील्स येतात बघा आपल्याला, ती गाडी पुढे जाते आणि मग काहीतरी झाड कोसळतं किंवा असं होतं. ईश्वराची इच्छा असते तेव्हा बऱ्याच वेळेला काहीतरी. त्यामुळे ईश्वरी कृपा होतात, सगळं काही सुरळीत होतं आपल्याला माहिती आहे. आणि मग मी मगाशी म्हटलं तसं संकल्प करताना काय करायला पाहिजे, तर तुलना स्वतःशी करायची फक्त, इतरांशी नाही. माझ्याशी तुलना असली पाहिजे, इतरांची तुलना न करता.
आणि मग संकल्प पूर्ण होऊ शकतात. एक इंग्लिश कोट आहे की देअर इज ऑलवेज अ स्लिप बिटवीन द कप अँड द लिप, असं म्हटलेलं आहे. देअर इज ऑलवेज अ स्लिप बिटवीन द कप अँड द लिप. आहे ना, मध्ये छोटासा अडथळा आहेच आहे ना, आपण चहा घेत असतो बऱ्याच वेळेला, आपल्याला लक्षात येतं. तर तो पूर्णत्वाला जाण्यासाठी तो क्षण खूप महत्वाचा असतो. क्षण सांभाळायला यायला पाहिजे. मग ईश्वराची इच्छा ती सगळ्यात शेवटची आणि महत्वाची. आणि मग ती इच्छा त्याची आपल्यावर कृपा राहावी ह्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न आपल्यालाच करायला पाहिजेत, की नाही मनाला सांगणं आणि श्रद्धा पूर्ण ठेवणं तिथे. तर ते संकल्प निश्चित पूर्णत्वाला जातात. मग संकल्प पूर्ती अशी झाली आपली, तर मग काय करायला पाहिजे आपण, की झालं माझ्या मनाचं ठरवलेलं मी पूर्ण झालं, आजचं व्याख्यान झालं बाबा माझं, मी ठरवलं होतं. मग तिथे काय मनात असायला पाहिजे माझ्या, तर संकल्प पूर्ती झाली तरी अकर्तेपणात राहायला पाहिजे. मी केलं, मी अभ्यास केला, मी विषय मांडला, मी त्याच्यासाठी वेळ दिला नाही. की भगवंताची इच्छा आहे की तू इथे येऊन बोलावंस आणि तुझ्याकडनं तो अभ्यास व्हावा. करता करविता परमेश्वर आहे. मी कोण आहे? मी फक्त कुरिअर गर्ल, कुरिअर बॉय म्हणतो आपण, पोस्टमन ज्याला म्हणतो. फक्त जे तिकडनं आलंय ते इकडे पोहोचवलंय. ते पण कसं पोहोचवलंय, मी समजून घेऊन पोहोचवलंय. मला जेवढं सांगता येईल तेवढं पोहोचवलंय. कुरिअरवाले डायरेक्टली पोहोचवतात जे काही आपण पाठवतो ते. इथे फक्त हा छोटासा बदल की मला समजून घेऊन माझा अभ्यास करून मला जे काही पोहोचवता येते ते मी पोहोचवले. पण हे सगळं करण्यामागे परमेश्वरी इच्छा ही महत्वाची आणि त्याचा आशीर्वाद तो करून घेऊ इच्छितो म्हणून गोष्टी होतात. अशाच गोष्टी होत नाहीत. आपल्याकडे आपण माध्यम असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. तिथे तिथे आपल्याला त्यांनी पेरलेलं असतं की नाही नाही तुमच्याकडनं हे होणार आहे, तुम्ही ते करायचं. तो जोडून देतो बरोबर तेव्हा. मग तेव्हा मन बुद्धी एकत्र करतो, नाही तू जा, तू गीता धर्म मंडळात जा, तिथे बोल. मग हे ठरवलेलं असतं सगळं त्याने आणि त्याची इच्छा ती असते आणि तेव्हा ती संकल्प पूर्ती होते. आणि म्हणून ईश्वर शक्तीमुळेच हे संकल्प पूर्ण होतात. हा दृढ भाव मनामध्ये निश्चित असायला पाहिजे आपल्याला. समर्थ म्हणतात कसं, जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी, जेणे निर्माण केले या शरीरासी त्यासी काय द्यावे. समर्थांनी सांगितले आपल्याला, जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी, जेणे निर्माण केले या शरीरासी त्यासी काय द्यावे. त्यांनीच तर निर्माण केलंय मला भगवंतानी, मग मी काय देऊ शकते भगवंताला. तर माझे प्रामाणिक प्रयत्न देऊ शकते, माझी इच्छा देऊ शकते उत्तम काम करण्याची, आणि काय मागू शकते तर त्याचा आशीर्वाद मी मागू शकते माझ्या संकल्प पूर्णतेकडे जाण्यासाठी. अनेक संत तत्वज्ञ यांनी पण संकल्प केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे समर्थांचा बालपणातला संकल्प, चिंता करीतो विश्वाची, वय आहे 8-9 वर्षाचं. आई म्हणतेस इथे बसून काय करतोयस, आई चिंता करीतोय विश्वाची, काय संकल्प आहे बघा. त्या वयामध्ये केवढा दृढ संकल्प केलेला आहे. आणि पुढचं तर आपल्याला सगळं माहिती की सर्वव्यापी सर्व समावेशक असा हा संकल्प चिंता करीतो विश्वाची समर्थांचा झालेला होता. छत्रपती शिवरायांचा स्वराज्य निर्मितीचा संकल्प, रायरेश्वरावरती शपथ घेणं, मी स्वराज्य निर्माण करणार आहे, केवढा दृढ संकल्प आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांचा संकल्प, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, उभं राहून ठामपणे सांगतायत, मन बुद्धी एकत्र करून सांगतायत. किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संकल्प, तुम्ही राहणार आहात का आमच्या देशात इतके वर्ष, ह्या देशात माझे पुतळे उभारले जातील, असं त्यावेळेच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावरकरांनी काढलेले उद्गार आहेत. आज ती परिस्थिती खरी झाली एवढ्या वर्षानंतर. सावरकरांना काय वाटत असेल आज की अंदमानातल्या सारख्या काळकोठडीत असताना जिथून सुटण्याची सुतराम शक्यता नव्हती, तिथे त्या जनरल बारी समोर ते म्हणतायत की तुम्ही किती दिवस राहणार आहात, इथे राज्य किती दिवस करणार आहात, तुमचं राज्य लगेचच जाईल आणि मी इथून सुटेल, मी बाहेर पडेल आणि ह्या अंदमानात माझे पुतळे उभारले जातील. केवढा संकल्प आहे, केवढा मनाचा निश्चय आहे, केवढा दृढ निर्धार आहे. हे संकल्प आपल्याला प्रेरणा देत राहतात. उद्धरेत आत्मनात मानव, भगवंतांनी सांगितलंय संकल्प तुमच्यासाठी करा, तो तुम्ही स्वतःचा उद्धार करा. तुकाराम महाराज म्हणतात तसं, आपणची तारी आपणची मारी, आपण उद्धरी आपण या. स्वतःसाठी करायचा तो संकल्प आपल्याला आजच्या निमित्ताने करणार आहोत. काय संकल्प करूयात आपण या नवीन वर्षाच्या निमित्ताने. रोज काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प. ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने पौरोहित्य करते आहे अनेक वर्ष, आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक वंदनीय आप्पा पेंडसे कायम म्हणायचे, रोज तुम्हाला काहीतरी सुचलं पाहिजे. हे असं ज्येष्ठांकडनं ऐकलंय आम्ही. आत्ताचे आमचे माननीय संचालक
आदरणीय गिरीशराव बापट यांच्याकडनंही ऐकलंय की रोज आप्पा सांगायचे की रोज तुम्हाला काहीतरी नवीन सुचलं पाहिजे. म्हणजेच काय तर रोज नवीन काहीतरी तुम्ही शिकलं पाहिजे आणि रोज नवीन संकल्प तुमच्याकडनं आला पाहिजे. रोजच्या कामा व्यतिरिक्त स्वतःला घडवण्यासाठीचा म्हणून संकल्प आला पाहिजे काहीतरी. दिसा माझे काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. समर्थांनी सांगितलाय संकल्प आपल्याला. किंवा रिकामा जाऊन येते एक क्षण, हाही संकल्प समर्थांनी आपल्याला सांगितला आहे. असे अनेक संकल्प आपण करू शकतो. आपल्या आरोग्यासाठीचा संकल्प, आपल्यातली मूल्य जपण्यासाठीचा संकल्प. तरुण मुलांनी काय करायचा संकल्प तर मोबाईल, सोशल मीडिया ह्यापासून थोडंसं लांब राहून स्वतःकडे वळून पाहणं हा एक मोठा संकल्प आहे. वयोवृद्ध ज्येष्ठांनी काय संकल्प करायचा आहे, आमचं कोणी ऐकत नाही, आमच्याशी कोणी बोलत नाही, त्यापेक्षा स्वतःशी बोला ना, स्वतःचा संवाद साधा. तो फार महत्वाचा आहे. अनेक वर्ष वेळ मिळत नाही, आता वेळ मिळालेला असतो तो आपण करू शकतो. हातपाय माझे काम करतायत, उत्तम मला काय करता येईल, माझ्यात जे कला कौशल्य आहे, मला दिसतंय का उत्तम, मी वाचेन, मला बोलता येत आहे का, सांगण्याचा प्रयत्न करीन. हे जे काही आहे तर हे छोटे छोटे संकल्प आपण करू शकतो. अजून एक संकल्प काय करायला पाहिजे, माझ्या असण्याने, हा सगळ्यांसाठीच आपल्यासाठी संकल्प, माझ्या असण्याचा इतरांना आनंद असला पाहिजे. हा एक संकल्प आपण करूया ह्या निमित्ताने की मी असणं, माझं घरामध्ये असणं, माझं बाहेर असणं, कुठेही असणं हे आनंददायी असलं पाहिजे. इतरांना छान वाटलं पाहिजे, मला भेटून माझ्याशी बोलून. आणि घरामध्ये पण माझं असणं हे असं असलं पाहिजे की त्रास नको इतरांना त्याचा. मी स्वतः आनंद स्वरूप आहे ना, मग मी आनंद स्वरूप राहिले पाहिजे ना कायम तशीच. मग ते मी कसं राहील तर उत्तम, पुन्हा माझ्यातच मी उत्तम देत राहिले तर मी तसं राहणार आहे. हा संकल्प आपण ह्या निमित्ताने करूया. आपली वेळ संपत आली, फक्त संकल्पाची सिद्धी एक छोटीशी कथा सांगते. कर्नाटकातल्या एका गावामध्ये एक साधू होते आणि त्यांचा शिष्य असे दोघं राहत होते. आणि असं कथेत सांगितलंय की ते जेव्हा झोपत असत, घोरत असत, तेव्हा पण श्रीराम जय राम जय जय राम असा नाद उमटत असे त्याच्यामधून. इतकं त्यांची साधना होती. तर त्यांच्याकडे एक छोटा मुलगा आला आणि त्याला अर्धांगवायू झालेला होता. आणि ते शिष्य त्यांचे पाय चिपत बसलेले होते. ते म्हणे, तू कशाला आलास इथे? तर म्हणाले, माझ्या आईने पाठवले तुमच्याकडे. कशासाठी पाठवले? तर तुम्हीच माझं काहीतरी उत्तम कराल म्हणून पाठवले, तुम्हाला तुमची सेवा करायची. अर्धांगवायू झालेला, काय सेवा करणार हा मुलगा? मग ते म्हणाले, मी सांगेल ते करशील? हो करीन ना. मग म्हणाले, मला आंघोळीला पाणी लागतं, विहिरीतलं पाणी काढून देशील रोज? बघा काय सांगतात ते साधू, विहिरीतलं पाणी काढून घे मला रोज. हो करीन म्हणाला. तो जो शिष्य होता तिथे पायचेपत बसलेला, तुम्हाला, अरे काय जमणार आहे का तुला, विहिरीतलं पाणी काढून द्यायचं, तुझी स्थिती बघ आधी काय आहे ती. नाही मी करीन म्हणाला. ते दुसऱ्या दिवसापासून रोज विहिरीपाशी जावं, छोट्या छोट्या भांड्याने पाणी जसं जमेल तसं काढावं. अगदी आपण हे छोटं भांडं म्हणूया, इतकं छोटस, जसं जमेल तसं पाणी काढावं, बादलीत काढून ठेवावं. आज गुरुजींना जाऊन सांगावे, मी पाणी काढलंय तुमच्यासाठी. मग बाकीचं जास्तीचं पाणी असेल तो दुसरा शिष्य काढत असेल, पण ह्याने ही सुरुवात केली. आणि एक दिवस असा आला, अख्खं बादली भरून पाणी त्या शिष्याने गुरुजींसाठी काढून दिलं आणि म्हणाला, गुरुजी माझा संकल्प पूर्ण झाला. मी ठरवलं होतं की मी माझ्या गुरुजींची सेवा करणार आहे, तुम्ही जे सांगाल ते काम मी करणार आहे. आणि कितीही कष्ट पडले, कितीही त्रास झाला, तरी मी तो संकल्प पूर्ण करणार आहे. तो मनाशी निश्चय केला होता मी गुरुजी, आणि आज मला हे जमलंय. आता यापुढे मीच रोज तुम्हाला पाणी काढून देणार आहे. तर संकल्पाची शक्ती काय आहे बघा. संकल्पाची शक्ती ही महत्वाची आहे. किंवा गुरुचरित्रातली कथा एक सांगितली जाते. एका दाम्पत्याच्या घरी एक यती जेवायला येत असत. गरीब होते बिचारे, आणि मग काही नसेल तर दारामध्ये शेंगाचं झाड होतं, शेंगा काढत असत, शिजवून देत असत त्यांना, ते जे यती येत होते त्यांना. एक दिवस ते यती आले, जेवले, जाताना ते झाड उपटून गेले. ती बाई रडायला लागली घरातली, अहो एकमेव आमचा आधार होता, काही जेवायला नसेल तर आम्ही शेंगा काढायचो आणि शिजवून आम्ही खायचो किंवा तुम्हालाही वाढायचो जे कोणी येतील अतिथी त्यांना. आता मी काय करायचं? खूप रडायला लागली. ते निघून गेले ताडताड ताडताड, काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याची एक सवय होती, होतं ते चांगल्यासाठीच म्हणायचा काय. मग दुसऱ्या दिवशी तो म्हणाला, आता झाड तसंही गेलेलं आहे, उपटून टाकलेलं आहे, ते काय काढूनच टाकायला लागणार आहे ना, ठेवून काय करायचं? मुळासकट काढायला निघाला. खाली सुवर्ण मोहरा असलेला गंडा सापडला त्यांना. आणि मग तो घेऊन त्यांच्याकडे गेले. आणि मग इथे आपल्याला काय शिकवण मिळते म्हणजे ह्या संकल्पामधनं, तर देहबुद्धी सोडली की आत्मबुद्धी जागृत होते. देहबुद्धी म्हणजे हे वरचं झाड आहे सगळं,
की मी म्हणजे हे, मी म्हणजे ते, मी म्हणजे ते, हे जे असतं सगळं संकल्प आपल्याला काय करायचंय, आत्मबुद्धीपर्यंत जायचंय, आपल्याला झाडाच्या मुळाशी आतमध्ये काय हे बघायचंय. तसं आपल्या स्वरूपाकडे आपण ह्या निमित्ताने बघण्याचा संकल्प करूया. आपण शेवटी प्रार्थना आज एक घेणार आहोत. ह्याची रचना कोणी केली आहे मला माहिती नाही. हा पेपर मी सगळ्यांच्या हातात दिलेला आहे, कागद. मी सांगणार आहे ही प्रार्थना आणि माझ्या मागून सर्वांनी म्हणायची आहे. आजच्या नववर्षाच्या निमित्ताने, इंग्रजी नववर्षाच्या निमित्ताने आपण ही प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या मनातलं हृदगत परमेश्वरापाशी व्यक्त करूया आणि उत्तम संकल्प आमच्या हातूनही पार पडो, हीच प्रार्थना ह्या निमित्ताने करूया. मी सांगते प्रार्थना, माझ्या मागून सर्वांनी म्हणायची आहे. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, दुःख जेव्हा दाटुनिया, भार होतो अंतरी, मी कसे विनवू तुला रे, धाव तू गरुडा परी, संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, स्वैर वेगे जीवनाचा धावतो रथ सारखा, संयमाचा पथही माझ्या लोचनांना पारखा, सारथी होऊन आता आवरी अपघात हा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, आस नाही मज कशाची खंत नाही मानसी, तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी, देह हा कर्मात सरुनी सफल हो जन्म हा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, प्रार्थना देवा तुलाही,
सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.